टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माधव मुंडे प्रकरणात आता 18 महिने उलटून गेले होते आणि त्यांच्या मागणीसाठी त्यांच्या त्या आरोपींना न्याय मिळालेला नाही आहे आणि त्या मागणीसाठी पहिल्यांदा रस्ता रोको करण्यात येत आहे। संपूर्ण माहेर आणि गावकऱ्यांच्या वतीने ह्या रस्ता रोको असणार आहे। यामध्ये मुंडे कुटुंब देखील असणार आहेत। आज माझ्यासोबत आता माधव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आहेत। ताई, काय सांगाल, आज रस्ता रोको होतोय, दोन्ही गावकऱ्यांच्या वतीने रस्ता होतोय, आपला पण सहभाग असणार, काय सांगाल? एवढंच आहे की माझ्या सासरच्या आणि माहेरच्यांनी हे मिळून केलं आहे। एका लेकीला आणि एका सुनेला न्याय भेटण्यासाठी त्यांनी हे उठाव घेतला आहे। त्यात माझा सहभाग होणारच आहे, कारण माझ्या न्यायासाठी माझं गावकर म्हणजे सासर आणि माहेर एकत्र आलं आहे। आता मग न्यायाच्या लढ्यासाठी सगळ्यांना पण मी अजून आव्हान केलं होतं काल पण, आज पण आव्हान करते की सगळ्यांनी मिळून न्यायाच्या लढ्यात साथ द्यावी। आपण याच हक्कासाठी पाहिलं तर 8 दिवसापूर्वी आपण विश्वलेखन प्रयत्न केला होता, आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता, अजूनही आरोपी निष्पन्न झालेले नाही तर आरोपी अजून निष्पन्न झाले नाहीत। मग आता मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला आहे ना, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। मग त्यावर जरा आशेचा किरण वाटला, पण तरी पण माझ्यावर केस टाकली। त्यावेळेस मी जरांगीदादांना आवाज दिला तर जरांगीदादांनी मला म्हणजे हात दिला आधाराचा, आणि मग आता माझे पूर्ण गावकरी एकत्र झाले आहेत या न्यायाच्या लढ्यासाठी आणि त्यांनी जन आंदोलन उभा केला आहे, रस्ता रोको म्हणून। या संदर्भात पाहिजे फक्त यासाठी दाखल करण्यात आले, त्यामध्ये 3 पोलीस अधिकारी आहेत, 7 कर्मचारी असणार आहेत। कसं मत याच्याकडे आपण ही दादांच्या मागणीनुसार एसआयटी स्थापन केली आहे। पण सानप सरांना ते तर मी पहिल्यापासून म्हणत आहे की CDR कार्ड आरोपी निष्पन्न होणार आहेत, पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्यांचा भाग आहे तो तपासाचा, म्हणून ते SIT CID करत आहेत। आपल्याला फक्त आरोपी अटक पाहिजेत, आपल्याला दुसरं काही पाहिजे नाही। आणि ह्यांनी आरोपी निष्पन्न करावं आणि अटक करून टाकावं। आपण पहिल्यापासून मागताना ज्या अधिकाऱ्यानं तपास केलेला आहे पूर्वी जे सानप आहे त्यांचा CDR काढणे, तेव्हा संपूर्ण चित्र स्पष्ट होणार, लेकिन पोलीस असं का करत नाही आहे? आता ते पोलिसांचा तपासाचा भाग आहे। पहिल्यापासून मी पोलीस प्रशासनाला दोष देत आले आहे, कारण त्यांनीच आरोपींना पाठीशी घातला आहे। पहिल्यापासून इथल्या परळी पोलिसांनी आरोपींना तर पाठीशी घातलेलंच आहे, पण आता जे तपास अधिकारी आहेत, काल जे पथक मला येऊन भेट देऊन गेलं तर त्यांनी मला सांगितलं आहे की ताई काही पण हो, पण मी न्याय देणार म्हणजे देणार। 2-3 महिन्याला तपास अधिकारी बदलले जातात, पुन्हा पहिल्यापासून तपास केला जातो, पुन्हा त्याचं पथक नेमलं जातं, अधिकारी नेमलं जातो। हो ना, मग ते तर आहेच ना। महादेव मुंडे केस प्रकरणात तेच आहे, जे आरोपी पस्तोर जातो त्याचा प्रमोशन होतं। काल पण मी त्या साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही बी आता आरोपी पस्तोर गेला की तुमचं बी प्रमोशन होईल, पण साहेब म्हणले तसं नाही, म्हणले आता असं होऊ शकत नाही, कारण मुख्यमंत्री साहेबावर मला आशा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधान भवनात मांडलं की आरोपीला कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ह्या शब्दावर SP सरांनी तात्काळ हे करावं आणि आरोपींना अटक करावा। 2 दिवसापूर्वी त्यांचा आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आता काल आता त्यांचे फोटो देखील बाहेर, अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। हां, ती तर झालेलीच आहे। क्रूर हत्या पहिल्यापासून मी म्हणत आहे की ह्या नराधमांनी माझ्या नवऱ्याला किती क्रूरपणे मारलेला आहे, पण आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट 21 महिन्याच्या नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला आहे। ते कळताच मी तात्काळ दादांची भेट घेतली आणि दादांना म्हणलं, दादा बघा इतका अत्याचार होऊन पोलिसांनी आरोपींना पाठराखण केली आणि अजूनही आरोपी अटक करत नाहीत, का करत नाहीत? मग माझ्या सोबत त्यावेळेस कनेरवाडी गावचे सरपंच राजेभाऊ फळ पण होते, दादांना भेट दिली त्यावेळेस, तर त्यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आणि आज रस्ता रोको आंदोलन करत आहेत। तुम्ही 2 दिवसापूर्वीच जरंगे पाटलांची भेट घेतली होती, काय तुमचं बोलणं झालं? जरंगे पाटील या रस्ता रोकोमध्ये येणार आहेत? दादांनी सांगितलं आहे की हे रस्ता रोको तुमच्या गाववालेच आहे, तुम्ही करा, पण मी सगळ्यांना आव्हान करतो की सगळ्यांनी मदत करा, आणि जर 8 दिवसात आरोपी अटक झाले नाही तर दादा स्वतः बीडमध्ये जन आंदोलन जाहीर करणार आहेत। आज रस्ता रोको होते, काय तुम्ही आव्हान करणार लोकांना? माझं एवढंच आव्हान आहे की शांततेपणे आजचं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा सगळ्यांनी द्या, आणि आरोपी जोपर्यंत अटक होत नाहीत तोपर्यंत कुणीही उठू नका, माझं एवढं म्हणणं आहे सगळ्यांना। हे ज्ञानेश्वर म्हणजे ज्या म्हणजे की ज्यांचे सगळ्यांनी सहकार्य करावे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असं ठेवावं, अशी देखील त्यांनी मागणी करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन विनोदसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।